खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये होणारा पाण्याचा विसर्ग 40,000 क्युसेक्स होणार। पुण्यामध्ये पुराचा धोका वाढण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना। धरणातून अचानक पाणी सोडलं, आधी का नाही सांगितलं? आम्ही रात्रीपासून जागी आहोत, कुणीही इथं यायचं नाही। पुणे पालिका आयुक्त आणि नगरसेवक यांच्यावर महिला संतप्त। पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा, नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण, घाबरू नका अजितदादांचं आवाहन। तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधीच स्थलांतर का केलं नाही? पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांचा सवाल। सिंहगड रोड, निंबाजनगर, डेक्कन परिसरामधील पाणी ओसरायला सुरुवात। येरवड्यातील आदर्शनगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका। आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। कोयना धरणामधून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या सारोली गावामधील कार वाहून जातानाचा भीषण व्हिडिओ, कारमधील दोघांना वाचवण्यात यश। तर आळंदीच्या इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहून पुलाजवळ अडकले। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा। मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। मुंबईभोवती पाणीच पाणी, ठाणे, रायगड, पुण्यामध्ये रेड अलर्ट। मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली। बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले। दमदार पावसामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ। सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, घरांचं नुकसान, 3 जण अडकल्याची माहिती। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। तर तामिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू। साताऱ्याच्या वाई तालुक्यामध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली, भिंत कोसळण्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। मनमाडमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बंद राहणार, हमाली तोलाई कपात होत नसल्यामुळे हमाल आक्रमक, शेतकरी वर्गात नाराजी। विधानसभेला 225 ते 250 जागा लढणार, कोणासोबतही युती करणार नाही, निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार, राज ठाकरे यांच्याकडून स्वबळाचा नारा। लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते। मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा नाव न घेता अजित पवार उद्धव ठाकरेंना टोला। राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही, अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं। मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, राज्यातील पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींची तरतूद, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग, एकनाथ शिंदेंवरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला असावा, नाना पटोलेंचं विधान। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार, पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार। जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारने दूर करावा, जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू, बच्चू कडूंची माहिती।